ही गोष्ट आहे एका जंगलाच्या गुंडांच्या दोन मुलींची, जे फसवणूक आणि कपटाने जंगलातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटायच्या आणि त्यांची हत्या करायच्या. मग एके दिवशी एक प्रवासी आला, ज्याने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. आपल्या मुलाच्या काही चुकीसाठी दोषी ठरवलेल्या एका संतप्त राजाने त्या स्त्रीला मृत्यूदंड दिला. यामुळे त्याला वनवासात पाठवण्यात आले. जड अंधकरणाने राजकुमारांनी उदरनिर्वाहासाठी 4 हिरे आणि काही सोन्याची नाणी घेतली आणि जड अंतकरणाने आपल्या वडिलांचा महाल सोडला. चालता चालता तो एका ऋषींच्या आश्रमाजवळ आला. राजकुमार ऋषींना वंदन करून एका बाजूला बसला. जेव्हा ऋषींनी त्याचा खिन्न चेहरा आणि अंगावरील कपडे पाहिले, तेव्हा त्यांनी त्याला विचारले, पुत्रा, तू कोण आहेस आणि इथे कसा आलास? राजकुमाराने उत्तर दिले, महाराज, मी राजा चंद्रभानचा पुत्र गजेंद्र आहे. माझे वडील मला गजेंद्र या नावाने ओळखतात. त्याने मला देशातून हद्दपार केले आहे, म्हणूनच मी परदेशात जात आहे. वाटेत मला तुमचा आश्रम दिसला आणि मला वाटले की मी तुम्हालाही भेटायला यावे. गजेंद्राचे ऐकून ऋषी म्हणाले, पुत्रा, तुम्ही एक सद्गुणी व्यक्ती आहात आणि परदेशात प्रवास करत आहात, म्हणून मी तुम्हाला 4 गोष्टी सांगत आहे. तुम्ही त्याचे पालन केलेच पाहिजे. परदेशात या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील. पहिली गोष्ट म्हणजे एकापेक्षा 2 बरे. दुसरी गोष्ट म्हणजे परदेशात दुसऱ्याच्या हाताचे जेवण खाऊ नका. जर तुम्हाला खायचे असेल तर ते आधी एखाद्या प्राण्याला खाऊ घाला. तिसरे, परदेशात दुसऱ्यांच्या पलंगावर झोपू नये. जर झोपावेच लागले तर आधी पलंग नीट झटकून घ्या. चौथे, जर तुम्ही शत्रूंच्या तावडीत सापडला तर शक्य तितके सौम्य राहा आणि ज्ञानाचे बोल सांगून तुझे ध्येय साध्य कर. ऋषी म्हणाले, माझ्या या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवू. ऋषींचे शब्द ऐकून राजकुमाराने त्यांना वंदन केले आणि तो एका परक्या देशाकडे निघाला. बरेच दिवस उलटल्यावर तो एका अरण्यात पोहोचला, जिथे त्याने पाहिले एक गरुड कासवाच्या एका पिल्लाला घेऊन उडत होता. योगायोगाने ते पिल्लू गरुडाच्या पंजेतून निसटून जमिनीवर पडले. त्या पिल्लाला धडपडताना पाहून गजेंद्रला त्याची दया आली. त्याने त्या पिल्लाला वाढवण्याचा निर्णय घेतला. या पिल्लाला वाढवल्याने 2 गोष्टी साध्य होणार होत्या. सर्वप्रथम या कासवाची जीव वाचेल आणि दुसरे म्हणजे ऋषींचे पूर्वीचे विधानही खरे ठरेल. प्रवासात एकापेक्षा 2 बरे आणि बोलता बोलता दिवस अधिक सहजतेने जातील. हे मनात ठेवून गजेंद्राने कासवाच्या पिल्लाला आपल्यासोबत घेतले. कासवाचे पिल्लू त्याच्या प्रवासात त्याच्या सोबत होते. काही दिवसांच्या प्रवासानंतर राजकुमार यांना एक रमणीय जागा दिसली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी काही खायला प्यायले आणि मग कासवाच्या पिल्लाला म्हणाले, मी थोडा वेळ विश्रांती घेतो, तोपर्यंत तू इथेच थांब. असे म्हणून ते गजेंद्र एका झाडाखाली झोपी गेले. त्याच झाडावर एक साप आणि कावळा राहत होते. त्यांची अशी प्रथा होती की जेव्हाही एखादा प्रवासी त्या झाडाखाली थांबायचा तेव्हा साप त्याला चावायचा आणि कावळा त्याचे डोळे काढायचा. जेव्हा सापाने त्या झोपलेल्या प्रवाशाला पाहिले तेव्हा तो झाडावरून खाली उतरला आणि राजकुमाराला चावला. सापाने त्याला चावा घेतला आणि तो जागीच ठार झाला. एका क्षणाने जेव्हा कासवाने गजेंद्राला मेलेले पाहिले तेव्हा ते घाबरून गजेंद्रवर बसून रडू लागले. त्याचवेळी कावळा सुद्धा झाडावरून खाली आला आणि गजेंद्रला पाहताच त्याने तो डोळे काढण्याचा प्रयत्न करणार इतक्यात कासवाने कावळ्यावर झडप घातली आणि आपल्या तोंडाने त्याची मान पकडली. कावळ्याने खूप प्रयत्न केला पण कासवाने त्याला सोडले नाही. मग कावळ्याने सापाला हाक मारली. कावळ्याची हाक ऐकून साप आला आणि त्याने कासवाच्या पाठीवर जोरात चावा घेतला, पण कासवाने त्याला सोडले नाही. सापाने कासवाच्या पाठीवर डंक मारला पण कासवाने आपले तोंड मागे घेतले. सापाने कासवाला अनेकदा डंक मारला पण प्रत्येक वेळी कासवाने आपले तोंड मागे घेतले. जेव्हा कासवावरील सापाचे नियंत्रण सुटले तेव्हा त्याने आपल्या मित्राला सोडून देण्याची कासवाला विनंती केली. हे ऐकून कासव म्हणाले, नाही, तू माझ्या मित्राला चावलास, आता मी तुझ्या मित्रालाही ठार मारेन. साप म्हणाला, जर तू माझ्या मित्राला सोडलेस तर मी त्याला पुन्हा जिवंत करीन. असे म्हणून सापाने आपले तोंड चावलेल्या जागेवर ठेवले, गजेंद्रच्या शरीरातील विष शोषून घेतले आणि म्हणाला, आता माझा मित्र सोडून दे. जेव्हा कासवाने पाहिले की राजकुमार शुद्धीवर येत आहे आणि विषाचा प्रभाव कमी होत आहे तेव्हा त्याने कावळ्याला सोडून दिले. जेव्हा गजेंद्र शुद्धीवर आला तेव्हा कासवाने त्याला सर्पदंशाची संपूर्ण कहाणी सांगितली. कासवाचे शब्द ऐकून गजेंद्रला ऋषींचे पहिले शब्द लगेच आठवले. तो संवाद मनाला भिडला आणि कासवाच्या पिल्लाला वाटले की एकापेक्षा 2 बरे. हे ऋषींचे शब्द उपयोगी पडले होते. त्याने मनातल्या मनात ऋषींचे आभार मानले आणि तो पुढे निघाला. काही दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा कासवाचे पिल्लू म्हणाले, मित्रा, माझा देश आला आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी माझ्या आईवडिलांना भेटायला जाईन. आमचे ताटातूट होऊन बराच काळ लोटला आहे आणि ते खूप दुःखी असतील.
गजेंद्रने तिला जाण्याची परवानगी दिली आणि राजकुमार जिथे राहत होता तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राजवळील त्याच जंगलात तो रात्रभर राहिला. तिथे एका ठगाचे कुटुंब राहत होते. त्याला 2 मुली आणि 4 मुलगे होती. त्याच्या थोरल्या मुलीला ज्योतिषशास्त्र माहीत होते. जेव्हा कधी एखादा प्रवासी त्या जंगलातून जात असे आणि त्याच्याकडे काही मौल्यवान वस्तू असे, तेव्हा ती आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याची संपत्ती ठरवत असे. आज तिने पुन्हा तेच केले. बऱ्याच काळाने त्याला एका मोठ्या खजिनीचा वास आला. तो आपल्या वडिलांना म्हणाला, असे दिसते की या जंगलात एक प्रवासी आला आहे. त्याच्याकडे 4 हिरे आहेत आणि जर तुम्ही त्याला इथे आणले तर त्याच्याकडून ते हिरे मिळवणे हे माझे काम असेल. जर ते आपल्याला मिळाले तर आपण आयुष्यभर आनंदी राहू, पण त्या प्रवाशाला मारू नका. त्याला जिवंत पकडा. तो गुंड ताबडतोब आपल्या मुलासोबत त्यांच्या शोधात निघाला. ते थोडेच अंतर चालले असतील तेव्हा त्यांना एका झाडाखाली एक माणूस झोपलेला दिसला. त्याला पाहून तोच माणूस आहे असे त्यांना वाटले. तो हिऱ्यांचा प्रवासी असू शकतो. त्यांनी त्याला पकडले आणि त्यांच्या थोरल्या मुलीच्या हवाली केले. जेव्हा त्या गुंडांच्या धाकट्या मुलीने गजेंद्रला पाहिले तेव्हा ती त्याच्या प्रेमात अखंड बुडाली. पहिल्याच भेटीत तिने आपले हृदय त्या तरुण राजकुमाराला दिले. भीतीमुळे ती काही बोलू शकली नाही, पण त्याला वाचवण्याचा मार्ग ती शोधू लागली. थोड्या वेळाने त्या गुंडांच्या थोरल्या मुलीने जेवण बनवून त्यात विष मिसळले. तिने ते विषारी जेवण गजेंद्रला वाढले. जेव्हा ताट गजेंद्र समोर आणले गेले तेव्हा त्याने तिला जेवायला सांगितले. त्याने एक घास घेतला आणि खाणार इतक्यात त्याला ऋषींनी सांगितलेले दुसरे शब्द आठवले. त्याने ताटातून थोडा भाग घेतला आणि कुत्र्याला दिला. कुत्र्याने खाताच तो जागीच मरण पावला. हे पाहून गजेंद्राने खाण्यास नकार दिला. माझ्या मनात विचार आला की भिक्षूचा दुसरा सल्लाही कामी आला होता. आपली योजना अयशस्वी झालेली पाहून गुंडांची मोठी मुलगी संतापली होती, पण तिने आपला राग गिळला. तिने गजेंद्रसाठी एक पलंग तयार ठेवला होता आणि त्याला म्हणाली, जा प्रवाशा, वरच्या खोलीत जा. मी तुझी झोपायची जागा तयार ठेवली आहे. आता तू आराम करू शकतोस. लांबच्या प्रवासाने थकून राजकुमार वर आला आणि त्याने पलंगावर नुकतीच धुतलेली चादर पसरलेली पाहिली. त्याने विचार केला, काही झाले तरी निदान बऱ्याच दिवसांनी मला शांत झोप तरी लागेल. तो पलंगावर बसणार तेव्हा त्याला ऋषींचा तिसरा सल्ला आठवला. परदेशात झोपण्यापूर्वी नेहमी आपले पलंग झटकून घ्या. त्याने तो झटकला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तो पलंग कच्च्या धाग्यांचा बनलेला होता आणि त्याच्या खाली अग्नीची एक विहीर होती. गजेंद्राने त्या विहिरीकडे पाहिले. आतमध्ये आगीचे मोठे निखारे धगधगत होते. त्याला वाटले की भिक्षूची तिसरी सूचना सुद्धा उपयुक्त ठरली होती. त्याने मनातल्या मनात भिक्षूचे पुन्हा एकदा आभार मानले आणि जवळच असलेल्या एका तुटलेल्या खाटेवर आडवा झाला. काही क्षणांपूर्वी शांत झोपेची अपेक्षा करणाऱ्या राजकुमाराला आता डोळ्यात झोप ती मैलून मैल दूर होती. आता त्याला आपल्या जीवाची भीती वाटू लागली. तो विचार करू लागला, आजची रात्र जिवंत राहणे खूप कठीण होईल. त्याचवेळी संधी साधून त्या गुंडाची धाकटी मुलगी आली आणि म्हणाली, माझ्या प्रिय, मी माझ्या संपूर्ण हृदयाने आणि आत्म्याने तुझ्यावर प्रेम करते, पण आजची रात्र माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. आजची रात्र काहीही माझ्या हातात नाही. आज रात्री माझ्या मोठ्या बहिणीची पाळी आहे. आज रात्री माझ्या बहिणीपासून स्वतःचा जीव कसाही वाचव. उद्या माझी पाळी आहे. महाराज, मी तुमची दासी आहे. मी तुम्हाला पूर्णपणे वाचवीन. असे म्हणून त्या गुंडाची धाकटी मुलगी निघून गेली. सर्वांचे जेवण झाल्यावर आपले काम संपवून त्या गुंडाची मोठी मुलगी वरच्या खोलीत गेली. तिला वाटले की आतापर्यंत त्या प्रवाशाची राख झाली असेल, पण खोलीत शिरताच तुटलेल्या खाटेवर त्या प्रवाशाला पूर्णपणे सुखरूप पडलेले पाहून तिचा संताप अनावर झाला. तिने तत्काळ आपला खंजीर बाहेर काढला आणि रागाने म्हणाली, हे प्रवाशा, एकतर तुझे 4 हिरे मला आत्ताच्या आत्ता दे, नाहीतर मी तुला ठार मारेन. त्या क्षणी गजेंद्रला ऋषींचा चौथा उपदेश आठवला. जर तू तुझ्या शत्रूच्या जाळ्यात अडकलास तर शक्यतोवर सौम्य आणि शांतपणाचे शब्द बोलून आपले ध्येय साध्य केले पाहिजे. त्या रात्री पळून जाणे अवघड होईल असे त्याला वाटले, पण त्याने ऋषींचा चौथा सल्ला आजमावून पाहावा या सगळ्याचा विचार करून गजेंद्र त्या मुलीला म्हणाला, माझ्याकडे हिरे नाहीत. जर तू मला मारलेस तर जसा त्या भटक्या कुत्र्याला मारल्याचा पश्चाताप झाला तसाच तुलाही होईल. ती मुलगी प्रचंड संतापली. ती म्हणाली, कोणता भटका आणि कोणता कुत्रा? तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? तेव्हा राजकुमार म्हणाला, जर तुला माहीत नसेल तर ऐक मुली, एक भटका होता आणि एक कुत्रा पाळला होता. तो कुत्रा खूप हुशार होता आणि तो भटका त्याच्यावर स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम करायचा. एक वेळ अशी आली जेव्हा काळा ताप नावाच्या एका जीवघेणे आजाराने बंजाराच्या संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला आणि त्याची सर्व मालमत्ता विकली गेली. हवालदिल झालेल्या बंजाराने आपल्या कुत्र्याला एका सावकाराकडे नेले आणि त्याला 10,000 रुपयांना गहाण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. तो म्हणतो त्यावेळी 10,000 रुपये ही एक मोठी रक्कम होती.
सुरुवातीला व्यापाऱ्याने नकार दिला, पण थोडा विचार करून त्याने व्यापाऱ्याला 10,000 रुपये दिले. त्यानंतर थोड्याच काळात एका रात्री दरोडेखोर व्यापाऱ्याच्या घरात घुसले. हे सर्व पाहून व्यापाऱ्याच्या कुत्र्याला वाटले, मी भुंकलो असतो तर घरातले सगळे जागे झाले असते आणि दरोडेखोरांनी त्यांनाही ठार मारले असते. तो मात्र शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. जेव्हा दरोडेखोर सेठच्या घरातून चोरलेले पैसे घेऊन निघून गेले, तेव्हा तो कुत्राही मुकाट्याने त्यांच्या मागे गेला. सेठकडे इतकी संपत्ती होती की दरोडेखोरांना ती सगळी हिसकावून घेण्याचा मोह झाला असता, पण आता त्यांना ते घेऊन जाणेही शक्य नव्हते. जवळजवळ पहाड झाली होती आणि दरोडेखोरांनी ते पैसे नंतर परत मिळू या विचाराने विचारपूर्वक एका तलावात लपवले. दरोडेखोरांची ही सर्व चाळी पाहून तो कुत्रा शांतपणे घरी परत गेला. सकाळ झाली तेव्हा सेठच्या घरात गोंधळ उडाला होता. चोरांनी सर्व पैसे चोरले असल्याचे उघड झाले. सेठला सावरणे अशक्य झाले होते. तो रडत होता. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. सेठ डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाला, मी ऐकले होते की जिप्सीचा कुत्रा खूप हुशार असतो, पण हा विश्वासघातकी एकदाही भुंकला नाही. तेवढ्यात जिप्सीच्या कुत्र्याने व्यापाऱ्याची धोती पकडली आणि ती ओढू लागला. कुत्र्याची हे चाळे पाहून जवळच उभा असलेला एक शहाणा माणूस व्यापाऱ्याला म्हणाला, सेठ, या कुत्र्याला काहीतरी सांगायचं आहे. आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आणि सगळे कुत्र्याच्या मागे गेले. कुत्रा सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन गेला. तो त्याच तलावाजवळ पोहोचला जिथे दरोडेखोरांनी आदल्या रात्री सर्व पैसे लपवले होते. तो तलावात उतरला आणि तोंडात सोन्याच्या नाण्याने भरली एक पिशवी धरून बाहेर आला. व्यापाऱ्याच्या नोकरांनी तात्काळ तलावात उडी मारली आणि चोरीला गेलेले सर्व पैसे परत मिळत हे पाहून व्यापारी थक्क झाला. तो डोळ्यात अश्रू आणून तो कुत्र्याला म्हणतो, मला माफ कर, मी तुला खूप वाईट बोललो. सेठ लगेच कागद काढतो आणि त्या भटक्याला पत्र लिहितो, भटक्या भाऊ, तुमच्या कुत्र्याने माझे 10,000 रुपये परत केले आहेत, म्हणून मी तुमचा कुत्रा तुम्हाला परत पाठवत आहे. तुम्हाला आणखी 10, 20 किंवा 50,000 हवे असल्यास येऊन घेऊन जा. इतका हुशार कुत्रा माझ्याकडे सोपवल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. व्यापारी ते पत्र कुत्र्याच्या गळ्यात अडकवतो आणि डोळ्यात अश्रू आणून त्याचा निरोप घेतो. कुत्रा भटकत भटकत पुढे जातो आणि जिप्सीकडे पोहोचतो. कुत्र्याला जवळ येताना पाहून बंजाराच्या शरीराला आग लागते. तो म्हणतो, मी तुला व्यापाऱ्याकडे गहाण ठेवले होते आणि तू पळून गेलास. तू माझी बदनामी केली आहेस. रागाने आंधळा झालेला बंजारा लगेच तो आपला पिस्तूल काढतो आणि कुत्र्याच्या डोक्यावर मारतो. तो कुत्र्याला पकडतो आणि तिथेच बसतो. थोड्या वेळाने जेव्हा त्याची नजर कुत्र्याच्या गळ्यात लटकलेल्या चिठ्ठीवर पडते, तेव्हा बंजारा ती बाहेर काढून वाचतो. ती चिठ्ठी वाचताच बंजारा गर्जना करू लागतो आणि रक्ताचे अश्रू ढाळू लागतो. पण आता तो काय करू शकणार? बंजाराची ही गोष्ट सांगितल्यानंतर गजेंद्र ठगाची गोष्ट सांगतो. तो मुलीला सांगतो, अगं आणखी एक गोष्ट ऐक. एका राजाकडे एक अतिशय हुशार आणि चांगला प्रशिक्षित पोपट होता. तो खूप चतुर होता. एके दिवशी राजा त्या पोपटास सोबत घेऊन गंगा नदीत स्नान करायला गेला. त्याने त्याला गंगा नदीच्या काठावर बसवले आणि स्वतः स्नान करू लागला. तेव्हा त्या पोपटास अमर फळ दिसले. त्याला जवळच्या नदीत एक झाड तरंगताना आढळले. त्याने ते नदीतून बाहेर काढले आणि जेव्हा राजा आला तेव्हा त्याने त्याला ते अमर फळ देत म्हटले, महाराज, हे एक अमर फळ आहे, कृपया याचे सेवन करा. राजा म्हणाला, मी फक्त एका अमर फळाचे काय करू? ते तुझ्या बागेत ठेव. मी ते लावेन आणि जेव्हा त्याला फळे लागतील तेव्हा मी ती माझ्या सर्व कुटुंबियांना खाऊ घालीन आणि त्यांना अमर करीन. गंगेत स्नान करून परत आल्यावर राजाने ते फळ माळ्याला दिले आणि म्हणाला, हे फळ बागेत लाव. काही दिवसातच ते झाड जोमाने वाढेल आणि त्याला फळे येऊ लागली. एके दिवशी त्या झाडावरून एक पिकलेले फळ खाली पडले. सापाने त्याची चव घेतली आणि तो विषारी झाला. एका अज्ञात माळ्याने ते अमर फळ राजाकडे आणले. राजाला ते फळ पाहून खूप आनंद झाला आणि थोडा विचार करून त्याने ते आधी कुत्र्याला दिले. राजा खूप नीतिमान आणि विचारशील होता. त्याला माहीत होते की ते फळ एक चांगली गोष्ट आहे. असे मानले जात होते की विचार न करता काही खाणे योग्य नाही. राजाने कुत्र्याला फळ खाऊ घालताच तो मेला. हे पाहून राजाला राग आला आणि तो आपल्या पोपटाशी म्हणाला, अरे कपटी पोपटा, तू आम्हाला विष देऊन मारणार होतास. असे म्हणून रागाच्या भरात त्या पोपटाची हत्या केली आणि त्याने माळ्याला सांगितले, या झाडाला कुंपण घाल, म्हणजे कोणी त्याचे फळ खाऊ शकणार नाही. एके दिवशी त्याच गावात सासू आणि सुनेमध्ये जोरदार भांडण झाले. म्हातारीबाई घरातून बाहेर पडली आणि म्हणाली, आज मी राजाच्या बागेत जाऊन विषारी फळ खाईन. असे म्हणून ती बागेत आली आणि तिने फळ तोडून खाल्ल्याबरोबरच ती एका 16 वर्षाच्या तरुणीमध्ये रूपांतरित झाली. जेव्हा राजाने ही बातमी ऐकली तेव्हा त्याला संपूर्ण परिस्थिती पटकन समजली. राजाला खूप दुःख झाले आणि तो म्हणाला, हे खरोखरच अमरत्वाचे फळ आहे.
मी माझ्या बुद्धिमान पोपटास विनाकारण मारले. सकाळ सरत गेली आणि ते एकमेकांना आपल्या गोष्टी सांगत होते. मग त्या ठगाची मुलगी गजेंद्रला म्हणाली, आज माझ्याशी बोलून तू तुझा जीव वाचवलास, पण आज रात्री माझ्या धाकट्या बहिणीची पाळी आहे. ती तुला कधीच जगू देणार नाही. जेव्हा त्या ठगाच्या धाकट्या मुलीला कळले की गजेंद्र जिवंत आहे आणि सुखरूप आहे, तो सुखरूप सापडल्यावर तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही. आपल्या बहिणीला आपला प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी ती वर म्हणाली, निश्चिंत राहा ताई, आज त्याच्याकडून हिरे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. दिवस सरला आणि रात्र झाली. मग त्या ठगाची धाकटी मुलगी गजेंद्रकडे गेली आणि म्हणाली, देवाचे आभार, तुम्ही हुशारीने स्वतःचे प्राण वाचवले. गजेंद्रने विचारले, तुम्ही सर्वजणी असे का करता? तेव्हा त्या गुंडाची धाकटी मुलगी म्हणाली, ही आमची प्रथा आहे. माझा भाऊ आणि वडील प्रवाशांना पकडतात आणि आम्ही बहिणी आमच्या हुशारीने त्यांचा माल चोरतो. त्यांना शस्त्रांनी ठार मारतात. मग ती म्हणाली, पण काळजी करू नका, आता माझी पाळी आहे आणि मी मनापासून तुमची दासी आहे. तुम्हाला योग्य वाटेल तसे करा. हे ऐकून गजेंद्र म्हणाला, माझ्या प्रिय, तुला पहिल्या क्षणीच मलाही तू आवडलीस. मला प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत राहायचं आहे. तू तुझ्या मोठ्या बहिणीसारखी नाहीस. तू दयाळू मनाची स्त्री आहेस. मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही. हे ऐकून गुंडाची मुलगी म्हणाली, तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही, मग ते हिरे कुठे आहेत? गजेंद्राने उत्तर दिले, 4ही हिरे माझ्या मांडीत आहेत. जर तुम्हाला ते बाहेर काढायचे असतील तर काढून टाका. राजकुमाराचे शब्द ऐकून त्या ठगाची धाकटी मुलगी म्हणाली, प्रिय, ते हिरे तुझेच असत. मी तुझी दासी आहे. मला तुझे दर्शन घेण्याची तहान लागली आहे. मला तुझ्याशिवाय दुसरे काही नको आहे. हे ऐकून गजेंद्र म्हणाला, तू जे काही म्हणालेस ते सर्व बरोबर आहे, पण जेव्हा आपण जिवंत नसू तेव्हा हे सर्व प्रेम आणि प्रेमाच्या गप्पा व्यर्थ ठरतील. जर तुझ्या वडिलांना आणि भावांना कळले तर आपण अडचणीत येऊ. तेव्हा त्या ठगाची मुलगी म्हणाली, काळजी करू नकोस, माझ्याकडे त्यावरही उपाय आहे. आज रात्री सगळेच अडचणीत येतील. आपण झोपल्यावर इथून पळून जाऊ आणि कुठेतरी दूर राहू, जिथे माझा भाऊ आणि वडील आपल्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. गजेंद्रने विचारले, पण हे कसे शक्य होईल? ती म्हणाली, इथून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. माझ्या वडिलांकडे 2 उटणी आहेत. त्यापैकी एक दिवसाला 60 मैल आणि दुसरी 10 मैल प्रवास करू शकते. ती एका दिवसात 100 मैल अंतर कापते. तू मोठ्या उंटाला सोड आणि तोपर्यंत मी आपल्या दोघांसाठी थोडे पैसे बांधून घेते. मध्यरात्र झाल्यावर गजेंद्र मादी उंटाला सोडायला गेला. गजेंद्र मादी उंटाला घेऊन आलाच, पण घाई गडबडीत त्याने मोठ्या उंटाऐवजी लहान उंटाला नेले. ठगाच्या मुलीने भरपूर सामान घेतले, उंटावर बसली आणि ते निघाले. जेव्हा उंट 60 कोस अंतरावर पोहोचला तेव्हा तो जंगलात थांबला. जंगलाच्या मध्यभागी उंटाला उभे राहून पाहून गजेंद्र आणि ठगाची मुलगी चकित झाली. ठगाची मुलगी म्हणाली, एक संकट कोसळले आहे. तुम्ही रात्रीच्या अंधारात त्यांनी मोठ्या उंटाऐवजी लहान उंट आणला. माझे वडील आणि भाऊ लवकरच येणार असतील. ते आम्हाला जाऊ देणार नाहीत. सकाळ झाल्यावर त्या गुंडाच्या लक्षात आले की त्याची मुलगी आणि प्रवासी दोघेही गायब आहेत. त्याने विचार केला, त्या बदमाशाने नक्कीच माझ्या मुलीचे अपहरण केले आहे. तबेल्यात जाऊन तो जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याला दिसले की लहान उंट तिथे नव्हता आणि मोठा उंट बांधलेला होता. ते फार दूर गेले नसतील असे त्याला वाटले, म्हणून तो मादी उंटावर स्वार झाला आणि वेगाने निघून गेला. थोड्याच वेळात तो जंगलात त्या ठिकाणी पोहोचला जिथे गजेंद्र आणि त्याची मुलगी राहत होते. त्याला जवळ येताना पाहून गजेंद्रला घाबरून म्हणाला, बघ, तुझे वडील येत आहेत. आपण कसे सुटणार? मुलगी म्हणाली, घाबरू नकोस आणि मी जे काही सांगते ते काळजीपूर्वक ऐक. जा आणि त्या झाडावर चढ. जेव्हा माझे वडील तुला पकडायला येतील आणि झाडावर चढतील तेव्हा मी हळूच मोठ्या उंटावर बसून त्याला तुझ्या फांदीखाली ठेवते आणि तू त्यावर उडी मार, म्हणजे आपण दोघेही सुरक्षित राहू. हे ऐकून गजेंद्र लगेच झाडावर चढला. तोपर्यंत तो गुंडही तिथे आला. वडिलांना पाहून मुलगी त्याला टोचून म्हणाली, बाबा, हा बदमाश मूर्ख आहे. त्याने मला फसवून इथे आणले आहे आणि तुम्ही त्याला जाऊ देऊ नका. हे ऐकून तो ठग रागाने खवून आपल्या मादी उंटावरून खाली उतरला आणि गजेंद्रला झाडावर चढताना पाहून त्याला पकडण्यासाठी झाडावर चढू लागला. तिच्या वडिलांनी मादी उंटावरून खाली उतरताच ठगाच्या मुलीने संधी साधून एका मोठ्या मादी उंटावर स्वार झाली आणि त्याला गजेंद्रकडे घेऊन गेली. ती त्याला झाडाजवळ एका फांदीखाली घेऊन आली. गजेंद्र लगेच उडी मारून त्यावर बसला. गजेंद्र बसताच ठगाच्या मुलीने उंटाला पळवून लावले आणि तो ठग हात चोवत बसला. ठगाची मुलगी आणि गजेंद्र अनेक दिवस मार्गाने प्रवास करून एका शहरात पोहोचले आणि दोघेही तिथे स्थायिक झाले. तिथे गजेंद्र त्या ठगाचा नवरा झाला. तो त्या मुलीसोबत आरामात दिवस घालवत असे आणि त्याचा वनवास संपल्यावर त्याने तिला आपल्या राज्यात नेऊन तिच्याशी लग्न केले आणि सुखी जीवन जगला. निष्कर्ष, गजेंद्र आणि ठगाच्या मुलीची ही गोष्ट आपल्याला शिकवते की
आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य निर्णय, संयम आणि परस्पर विश्वास आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकतात. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.